Today we continue the next example of exercise 6.6. Example number 8. A body cool according to the Newton law from the 100 degrees Celsius to the 60 degrees Celsius in 20 minutes. The temperature surrounding is 20 degrees Celsius. How long will it take the cool down to the 30 degrees Celsius? 30 डिग्री टेम्परेचर होण्यासाठी तिला किती वेळ लागेल असा हा सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला लिहायचं आहे, सुरुवात करायची आहे. सोल्युशन. लेट थीटा बी द टेम्परेचर ऑफ बॉडी at टाइम t. ठीक है, and its surrounding temperature theta 0 be 20 degrees Celsius. Okay, according to Newton's law of cooling, d theta upon dt is directly proportional to the theta minus 20 degree. Okay, then d theta upon dt is equal to minus k times theta minus 20 degree. ओके, आता काय करायचं, व्हेरिएबल सेपरेबल करायचं. 1 अपॉन थीटा मायनस 20 डिग्री डी थीटा इज इक्वल टू मायनस के टाइम्स डी टी. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट. ठीक है, इंटीग्रेशन 1 अपॉन थीटा माइनस 20 डिग्री डी थीटा is equal to minus k times dt. Log of theta minus 20 degree is equal to minus kt plus c. Semi number. आता initially t is equal to 0, theta becomes 100 degree Celsius. Okay, 0 minute. Put in the above equation this value. 100 minus 20 minus k times 0 plus c. Log of 80 is equal to c. Substitute in equation 1, we get log of theta minus 20 degree is equal to minus k times t plus log of 80 डिग्री. आणि मग लॉगची प्रॉपर्टी वापरल्यानंतर थीटा मायनस 20 अपॉन 80 इज इक्वल टू मायनस केटी. समी नंबर 2 डिग्रीचा आता नंतर विचार करू. ठीक आहे, आता काय करायचं, आता व्हेन टी बिकम्स किती सांगितलंय रे बघा आता प्रॉब्लेम मध्ये. हां, हे 100 पासून 60 होण्यासाठी किती मिनिट लागतात, 20 मिनिट लागतात. मग आफ्टर 20 मिनिट्स ओके, इथं म्हणायचं टी becomes 20 minute. थीटा becomes किती झाले, 60 डिग्री सेल्सिअस झाले. मग ठेवा वरती किंमत. इथं लॉग ऑफ इथं 60 मायनस 20 अपॉन 80 इज इक्वल टू मायनस के टी. आणि मग आन्सर काय झालं बघा, आन्सर बिकम्स लॉग ऑफ 60 दोन 20 वाजा गेलं 40 राहिलं अपॉन 80 इज इक्वल टू मायनस के टी. आणि मग 1 2 जा म्हणजे लॉग ऑफ 1 अपॉन 2 इज इक्वल टू मायनस के टी. सॉरी, टीची किंमत ठेवायची राहिली बरं का इथं आपली. व्हॅल्यू ऑफ टी इज 20 आणि इथं टीची किंमत ठेवा 20 आणि हा 20 कडे खाली होऊ द्या. 1 अपॉन 20 ही कोणाची किंमत झाली
मायनस के ची किंमत. ओके, ठीक आहे. आता के ची किंमत सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 वी गेट. तर 2 मध्ये काय होतं बघा, ॲट द प्लेस ऑफ के वी राईट पुट दिस व्हॅल्यू. मग समीकरण काय होईल, लॉग ऑफ थीटा मायनस 20 डिवाइड बाय 80 इज इक्वल टू 1/20 टाइम्स लॉग ऑफ 1/2 आणि इंटू टी. ही के ची व्हॅल्यू, टीची किंमत इथे ठेवा. लॉग ऑफ थीटा मायनस 20 डिवाइड बाय 80 इज इक्वल टू t/20 लॉग ऑफ 1/2. याला सेमी नंबर 3 म्हणा. आता फिन थीटाचा तपास नाही, म्हणजे टाइमचा तपास नाही, मात्र थीटा बिकम्स 30 डिग्री सेल्सिअस. मग टाइम विचारला आपल्याला. मग बघा, लॉग ऑफ 30 डिग्री मायनस 20 डिग्री अपॉन 80 डिग्री इज इक्वल टू t/20 लॉग ऑफ 1/2. इथं उत्तर किती आलं बघा, लॉग ऑफ 10/80 इज इक्वल टू लॉग ऑफ 1/2 रेज टू t/20. इथं 1/8 उत्तर आलं. लॉग ऑफ 1/8 नथिंग बट लॉग ऑफ 1/2 t रेज टू 20. आता लॉग एलिमेंट करा. 1/8 इज इक्वल टू 1/2 रेज टू t/20. याचं रूपांतर 1/2 रेज टू 3 1/2 t/20. दोघांचा एक पाय समान आहे, मग घातांक समान असले पाहिजे, बरोबर चिन्ह असल्यामुळं मग टीची किंमत आली 60 मिनिट. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, टीची किंमत किती आली इथं, 60 मिनिट आली. बघा 1/10 इथं रूपांतर केलं. 1/2 रेज टू 3 1/2 रेज टू t/20. t3 इज इक्वल टू t/20. t इज इक्वल टू 60 डिग्री 60 मिनिट. इथं म्हणायचं आफ्टर 60 मिनिट म्हणजे 1 hour. आफ्टर 1 hour the temperature of a body becomes 30 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर लिहिता येऊ शकतं. ओके, पहा एक्झाम्पल नंबर 9. A right circular cone has height 9 centimeter and radius 5 centimeter. It is inverted and water is poured into it. मग त्याच्यात पाणी टाकलं. If at any instant the water level rising at the rate of pi upon a means area, centimeter per second, where a is the area of water surface. At that instant, show that the vessel will be full in 75 seconds. आता vessel फुल होणार आहे किती सेकंद मध्ये, 75 सेकंद मध्ये होणार आहे, हे आपल्याला दाखवायचं. ओके, आता आपल्याला पहिला सुरुवातीला काय करावं लागेल, राईट सर्क्युलर कोन काढावं लागेल. ठीक आहे, याच्यात एवढं पाणी आहे, असं दाखवावं लागेल. आता एवढी जे आपल्याला हाईट दिलेली ती किती दिली, इकडे आपण दाखवू 9 सेंटीमीटर. ही जी रेडियस दिलेली ही दिली 5 सेंटीमीटर. आपण हे वॉटर सरफेसची रेडियस मानून घ्यायची, ती घ्यायची R, आणि याची वॉटर सरफेसची हाईट घ्यायची आपल्याला H. इथं म्हणायचं लेट R be the radius of water surface and H be the height of water surface at time t. ठीक आहे, at a time t. आता hence surface area of water
इन कोण किती येणार मग ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ वॉटर किती येतं पाय आर स्क्वेअर घ्यावं लागेल पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. तर वाक्यरचना थोडी चुकती. सरफेस एरिया म्हणण्यापेक्षा एरिया ऑफ वॉटर सरफेस इन कोण. तर वॉटर सरफेस म्हणजे वरचा भागातला एरिया सांगितलं. एवढंच आपल्याला पाहायचं आहे. संपूर्ण एरिया फाइंड आउट करायचा. ओके माहिती मग पाय आर एच असं येतं. आपण फक्त सर्क्युलर एरिया फाइंड आउट केला पाय आर स्क्वेअर. ओके याला आपण समीकरण नंबर 1 म्हणू. कारण आपलं हे हा लागतोय का इथं आपण बघा प्रश्नामध्ये दिलेला आहे. हा जो एरिया हा कसाचा आहे ए इज द एरिया ऑफ वॉटर सरफेस ॲट दॅट इन्स्टंट. तो आपल्याला हवा म्हणून आपण तो काढलाय. आता ना दी height of circular core is 9 centimeter and its base radius is 5 centimeter. 9 centimeter आणि 5 centimeter. म्हणून आता इथे एक रिलेशन तयार होतं. इथे एक दोन कोन तयार होतात आणि मग हे ट्रायंगल हे सिमिलर ट्रायंगल आहेत आणि म्हणून त्याच्यानुसार त्यांच्या बाजू कशा असतात प्रमाणात असतात. म्हणून आपल्याला आर अपॉन एच म्हणजेच 5/9 असा विचार करावा लागेल. आणि मग आर इज इक्वल टू काय लिहिता येईल मला 5/9 टाइम्स एच. याला आपण आकडा नंबर 2 म्हणू. सबस्टिट्यूट दिस इक्वेशन इन इक्वेशन 1 वी गेट. आणि मग ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर म्हणजे काय 5/9 एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे उत्तर आलं 25/81 पाय एच स्क्वेअर असं आपल्याला एरियाचं उत्तर मिळालं. याला आपण आकडा क्रमांक काय देऊ 3 देऊ. ठीक आहे. आता नाव आता इथं काय दिलेलं आहे बघा. ॲट एनी इन्स्टंट वॉटर लेवल रायझिंग ॲट द रेट वॉटर लेवल रायझिंगचा रेट आपल्याला फाइंड आउट करायचा. इथं म्हणायचं दी वॉटर लेवल रायझिंग ॲट द रेट DH अपॉन DT. हाईट वाढते ना ॲट टाइम टी. ओके. आता हे कसं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं म्हणजे गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. काय दिलेली गिवन कंडिशन बघा. गिवन कंडिशन दिली आपल्याला की हा जो DH अपॉन DTचा जो रेट आहे हा कसा आहे पाय अपॉन ए असं दिलेलं आहे बघा. इथं बघा इथं काय म्हणलं प्रश्नामध्ये ॲट एनी इन्स्टंट द वॉटर लेवल रायजेस ॲट द रेट ऑफ पाय अपॉन ए सेंटीमीटर पर सेकंड वेर ए इज एरिया ऑफ सरफेस एरिया ऑफ वॉटर सरफेस. ठीक आहे. आणि म्हणून याची किंमत ठेवा DH अपॉन DT इज इक्वल टू पाय अपॉन काय याची किंमत आहे बघा इथं ती आली 25/81 पाय एच स्क्वेअर. इथं पाय गेट कॅन्सल आणि मग राहिले काय बघा तर DH अपॉन DT इज इक्वल टू 81 फॉर 25 एच स्क्वेअर. एच स्क्वेअर तर व्हेरिएबल सेपरेबल वापरा. एच स्क्वेअर DH इज इक्वल टू 81/25 DT ऑन इंटिग्रेशन we get integration s square dh 81/25 times dt इथं उतरालं HQ अपॉन 3 तर 81/25 टाइम्स T प्लस C. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता इनिशियली काय असणार टी आणि एचचा प्रश्न आहे. टी इज इक्वल टू 0 वॉटर असणारच नाही त्याच्यात वॉटर बिकम 0 0/3 इज इक्वल टू 81/25 इंटू 0 प्लस सी. सीची किंमत आपल्याला 0 मिळाली
सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 नाही म्हणता येत आता इथं 4 म्हणून लागेल. इक्वेशन 4 वी गेट आणि मग 4 मध्ये ठेवल्यानंतर इथं आलं h³ 81/25 टाइम्स टी. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय आता हे झालं. त्याच्यानंतर सांगितलं शेवटचा प्रश्न बघा. शो दॅट फेसल विल बी फुल इन 75 सेकंड. 75 सेकंड इथं टाइम घ्या, नाही तर काय करायचं हाईट घ्या. आता फेसल विल बी फुल देन काय होईल हाईट बिकम 9 सेंटीमीटर असेल. वेसल जेव्हा फुल होईल तेव्हा हाईट किती असेल 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर ठेवायचं. 9/3 इक्वेशन 2 5 येईन इथं नॉट 2 5 इज इक्वल टू 81/25 टाइम्स टी. आता इथं किती आलं 81 इंटू 9 इंटू 25 टीचा इकडे येणार अपॉन 81 इंटू 3 इज इक्वल टू टी. 81 गेट कॅन्सल 3 जा म्हणजे इथं आलं 25 इंटू 3 म्हणजे 75 म्हणून टी बिकम्स 75 सेकंड. And this shows that when t is equal to 75 second, the vessel will be full. Vessel will be full. Okay. असं आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला हे दाखवायचं होतं हे आपण दाखवलेलं आहे. ओके. म्हणजे बारकाईने जर पाहिलं तर बघा आपण याची रेडियस वॉटर सरफेसची रेडियस आर मानली, हाईट एच मानलेली. ती मानून झाल्यानंतर आपण एरिया ऑफ वॉटर सरफेस एरिया नाही एरिया ऑफ वॉटर सरफेस सर्क्युलर कार आहे म्हणून त्याचं उत्तर येतं पायर स्क्वेअर. कारण की आपल्या प्रश्नामध्ये हा इथं दिला होता आणि हा आपण इथं फाइंड आउट करून घेतलाय. नंतर हाईट आणि याचा विचार केला. आता हे सारख्या प्रमाणात कशावरून आलं. हे जे 2 ट्रायंगल्स आहेत बघा इथं जर नाव दिली ABCD आणि F तर आपले तर सांगता येऊ शकतं. समजा नाही का तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. ट्रायंगल कोणता ABC सिमिलर टू ट्रायंगल ADF किंवा E म्हणून AD आणि मग आपल्याला सांगता येतं बाजू प्रमाणात AB छेद AD BC छेद D आणि शेवटी AC छेद A असं सांगता येतं. आणि म्हणून मग आता ABची किंमत किती घेतली आपण H 9 घेतली. इथं बघा 9 लिहितो तसंच येतं उत्तर. ADची किंमत किती मग तर याची. इथं BCची किंमत किती येते BC इज 5 देन हा किती येतो इथं साधारणपणे R येतं. हे जागा इंटरचेंज केली R/H केलं 5/9 केलं हे तिथे मिळाले. ती काय सांगण्याची गरज नाही. दिस इज एक्स्ट्रा पार्ट. ओके. समजण्यासाठी फक्त कसं आलं कुठून आलं ते. आणि मग R मध्ये आपण टर्न केलं. ही आरची व्हॅल्यू ह्या समीकरणात इथं ठेवली ह्या समीकरणात आणि ठेवल्यानंतर मग आपल्याला हे एक समीकरण मिळालं ए संदर्भातलं. आणि मग नाव वॉटर लेवल रायझिंग ॲट द रेट DH/dt ॲट अ टाइम T ॲट दॅट इन्स्टंट म्हणलं तरी चालेल अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन दिली होती इथं. इफ ॲट एनी इन्स्टंट द वॉटर लेवल रायजेस ॲट द रेट π/a म्हणजे π/a माध्यमातून त्याचा रेट वाढणार आहे. मग π/a इथं लिहिलं याची किंमत ठेवली. राहिला जो भाग होता सिम्प्लिफाय केला तो इथं लिहिला. इथं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरला. याची इकडं आणला डिटेल इकडं आणलं इंटिग्रेशन काढून घेतलं. समीकरण नंबर 4 तारखेला की आपण जे मागं आतापर्यंत 1 म्हणत होतो ते. त्यानंतर इनिशियली ह्या किमती ठेवल्या. सीची किंमत 0 मिळाली समीकरणामध्ये ठेवली. नंतर आपल्याला सांगितलं की व्हेसल इज फुल का आपल्याला दाखवायचे 75 सेकंडमध्ये व्हेसल फुल होते का नाही. मग व्हेसल फुल करून दाखवलं तर उत्तर 75 सेकंड झालं. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं शो करायचं होतं. ओके. एक्झाम्पल ॲज्युम दॅट द स्पेरिकल इव्हॅपोरेट ॲट द रेट proportional to the surface area if its radius originally 3 mm
and 1 hour later it has been reduced to 2 mm. Find the expression for the radius of the raindrop at any time t. म्हणजे टाइम टी संदर्भात रेडियसचं इक्वेशन आपल्याला हवं आहे. ठीक आहे, एक्सप्रेशन बघूया. आता रेन ड्रॉप्स काढू आपण. अशा प्रकारचा रेन ड्रॉप्स असतो साधारणपणे जमिनीपर्यंत. आता आपण याच्या रेडियसचा विचार करू. लेट आर बी द रेडियस, फी बी द follow, and yes be the surface area of rain, spherical म्हणा दे, spherical raindrops at time t. ओके. आता व्हॉल्यूम आपल्याला माहित पाहिजे किती, 4/3 पाय आर क्यूब अँड सरफेस एरिया 4πr स्क्वेअर. ओके, हे आपल्याला माहिती आहे. आता काय विचारलंय बघा, ॲज्युम दॅट रेट ऑफ प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया सांगितलं. मग आता इथे म्हणायचं dv/dt बी द रेट of follow decreases म्हणावं लागेल किंवा follow evaporated follow evaporated at time t. ठीक आहे. आता हे जे सूत्र दिलेले ते कसं दिलेले, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. काय दिसते कंडिशन, तर dv/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एस. म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होण्याचा जो रेट दिला आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एस दिला आहे. मग dv/dt इज -k टाइम्स एस, वेअर k इज कॉन्स्टंट. ओके, आता पुढे जायचं आहे. व्हेरिएबल सेपरेबल लगेच काय करता येणार नाही. इथे लिहू आपण dv/dt इज इक्वल टू -k, याची व्हॅल्यू काय 4πr². ओके, 4πr² असं आपण इथे लिहिलं आहे. याला सेमी नंबर आपण 1 म्हणू. नाव फी इज इक्वल टू 4/3 πr². याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t/dt इज इक्वल टू 4/3 पाय, पावर पुढं पावर एकने कमी, dr/dt. 3 गेट कॅन्सल, उत्तर आलं πr², 4πr² dr/dt. ही आली dv/dt ची किंमत. सेमी नंबर 2. मी इथे म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, दोन्हीकडची डावी बाजू सारखीच आहे. मग आता ही बाजूकडे लिहू 4πr² dr/dt इज इक्वल टू -k टाइम्स 4πr². मला वाटतं हे 4πr² एकमेकांना डायरेक्टच जाईल. मग राहिलं dr/dt इज इक्वल टू -k. व्हेरिएबल सेपरेबलचा फॉर्म वापरा. मग आता इथे मिळेल, इथं dr इज इक्वल टू -k dt ऑन इंटिग्रेशन वी गेट. काय म्हणून इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन dr इज इक्वल टू -k टाइम्स dt असं लिहिता येईल. आणि मग r इज इक्वल टू -k t प्लस c. ही समी नंबर 1. आता फेन किंवा इनिशियली म्हणू आपण. इनिशियली काय झालं, आवर रेडियस बिकम्स 3, r बिकम 3 mm. टाइम किती असताना, 0 असताना. मग इथे ठेवायचं 3 इज इक्वल टू -k टाइम्स 0 प्लस c. c ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 3. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 वी गेट, याच्यामध्ये ठेवा.
आर इज इक्वल टू मायनस के टी प्लस 3. हे आपल्याला मिळालं समी नंबर 2. आता नाव आर बिकम्स 2 mm. टी विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आरची किंमत ठेवा. 2 इज इक्वल टू मायनस के टी, सॉरी आफ्टर 1 more hour, 1 more hour सांगितलं. वेट 1 more hour, 1 तासानंतर, 1 hour नंतर टीची किंमत 1 आली इथं, कारण की के राहिला ना अजून इथं. 1 more hour तो किती झाला, 2 mm झालाय. आणि मग इथं 3 आलं, तर इकडे पाठवा, -1 होईल, मायनस के, केची किंमत आली 1. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. आर इज इक्वल टू काय मिळालं, -1 प्लस -1 नाही मायनस टी प्लस 3. म्हणजेच आपण आता 3 मायनस टी करायला काही हरकत नाही. मग आर इज इक्वल टू काय मिळालं मला बघा, 3 मायनस टी, विच इज an expression for the radius of the raindrop at any time t. हेच एक प्रश्न आपला हवं होतं की हे ॲट एनी टाईम टी साठीचं उत्तर दाखवू शकतं. कोणताही टाईम असू द्या, 1 तास होऊ द्या, 2 तास होऊ द्या, तुम्हाला रेनड्रॉपची साईज MM मध्ये सांगणार आहे. हे सगळं MM मध्ये उत्तर येतं. ठीक आहे, ओके. द रेट ऑफ द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ॲट अ टाइम टी इज प्रपोर्शनल टू साईज ऑफ द पॉप्युलेशन फॉर द सर्टन सिटी. इट इज फाउंड दॅट द कॉन्स्टंट ऑफ द प्रपोर्शनॅलिटी इज दिलेले, म्हणजे केची किंमत दिली 0.04. Find the population of a city after 25 years. If initially population is 10,000, take E is equal to 27182. याची किंमत आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला सोडवायचं, म्हणजे एका सिटीचे पॉप्युलेशन आपल्याला दिलेले, इनिशियली दिलेले 10,000. ठीक आहे. आता लेट पी बी द population of city at time t. Then dp upon dt be the rate of population increasing, rate of population increasing at that instant. ठीक आहे, instant. आणि मग गिवन कंडिशन, काय कंडिशन, dp upon dt is directly proportional to the p. बघा, the rate of growth of population of city at a time t is proportional to the size of population, म्हणजे तेच आहे certain city. आणि मग dp upon dt is equal to k times p, व्हेरिएबल सेपरेबल वापरला, dp is equal to k times dt. आणि मग इंटिग्रेशन 1 upon p dp is equal to k times dt. मग log of p is equal to k times t plus c, सेमी नंबर 1. ठीक आहे. आता पुढे जायचं, इनिशियली म्हणायचं, इनिशियली टाइम बिकम 0 इयर्स असं नाही का, 0 years. पॉप्युलेशन बिकम्स 10,000. इनिशियली म्हणले त्यांनी आपल्या शाळेत शेवटचंच वाक्य. लॉग ऑफ 10,000 इज इक्वल टू k टाइम्स 0 प्लस c. c ची व्हॅल्यू आली लॉग ऑफ 10,000. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 we get log of p is equal to kt plus log of 10,000 by using property log of p upon
10,000 इज इक्वल टू KT सेमी नंबर 2. ठीक आहे. आता फेन आफ्टर 25 इयर्स. आता के ची किंमत पण आपल्याला दिली बरं का. आपण हे मॉडिफिकेशन करायला पण होतं अगोदरच. खरं तर एक मध्येच करायला पण होतं. के ची किंमत आपल्याला दिली किती येते 0.04 आहे. ठीक आहे. इथं पण आपण ती डायरेक्ट लिहू शकतो 0.04 आणि मग टी. ठीक आहे. असं आपल्याला लक्षात यायला पण होतं. ठीक आहे. आता मग आता राहिलंच काय फेन टी इज इक्वल टू 25 इयर्स. पॉप्युलेशन आपल्याला चेक करायचे किती होते. पी बिकम्स क्वेश्चन मार्क. इथं लक्षात आलं सेकंड नंबर म्हणजे क्वेश्चन मध्ये कारण की आपल्याला टी दिलेला आहे. ओके. आपण के ची किंमत काढत असो सेकंड नंबर वरून. मग आता ठेवा किंमत लॉग ऑफ पी अपॉन 10,000 इज इक्वल टू 0.04 इंटू 25. एवढं शिल्लक राहिलं. 25 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं 100 म्हणजे 1. आता 1 म्हणजेच काय रे लॉग ऑफ ई. 1 म्हणजे काय असं लॉग ऑफ पी. मग लॉग ऑफ पी अपॉन 10,000 इज इक्वल टू लॉग ऑफ ई. मग आता उत्तर काय नाही. ईची किंमत आपल्याला माहिती आहे परंतु त्याचा लॉग घालवा. लॉग ऑफ 10,000 इज इक्वल टू ई. मग पी इज इक्वल टू 10,000 इंटू ईची किंमत आहे 2 पॉईंट दिलेली 7182. त्याला 10,000 ने गुणा तर इंटू 7182 डायरेक्टच पॉप्युलेशन मिळालं आपलं. ओके. आणि म्हणून इथं म्हणायचं आफ्टर 25 years the population will be किती होईल 27,182. ठीक आहे. एवढं होऊ शकतं. विल बी एवढं आपल्याला पॉप्युलेशन मिळू शकतं किती वर्षानंतर 25 वर्षानंतर. ठीक आहे. पहा शेवटचं एक्झाम्पल आहे. रेडियम डिकम्पोज ॲट द रेट इज प्रोपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ॲट दॅट टाइम. इफ P% अमाऊंट डिसअपियर इन 1 year. एका वर्षात तो किती झाला P% ऑफ डिसअपियर. व्हॉट % अमाऊंट ऑफ रेडियम विल बी लेफ्ट आफ्टर 2 years. एका वर्षात तो किती झाला P%. तर आता 2 वर्षात किती होईल असा आपला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. सोल्युशन लेट x be the amount of radium at time t. Then dx upon dt be the rate of decompose is proportional to x म्हणजे अमाऊंट प्रेझेंट इट सेल्फ. ओके. म्हणजे दॅट इज याचा अर्थ काय होतो dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. dx अपॉन dt इज इक्वल टू -k टाइम्स x. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरायचा. हे आपली इनिशियली मटेरियल काय मग आपण असंच देतो. आता व्हेरिएबल सेपरेबल 1 upon x dx minus k times dt on integration we get 1 upon x dx minus k integration dt log of x is equal to minus kt plus c semi number 1. आता initially x become x0 t become 0. log of x0 is equal to minus k times t. t ची किंमत 0 plus c. c ची किंमत मिळाली log of x0. आता सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1 we get log of x is equal to minus kt plus log of x0. log of x upon
x0 after doing some process we get directly. हा इकडे डावीकडे येतो, निगेटिव्ह असल्यामुळे छेदामध्ये जातो वगैरे वगैरे. ठीक आहे. समी नंबर 2. आता आफ्टर 1 year, 1 year म्हणजे t becomes 1, x become p% amount will be left of x0. आता x0च्या p% अमाऊंट लेफ्ट झालं म्हणजे नेमकं किती झालं बघा. म्हणजे x ची व्हॅल्यू कशी ठेवायची, x0 मायनस p टाइम्स x0 अपॉन 100. एवढं पर्सेंटेज काय झालं, पर्सेंटेज म्हणजे आपण याच्या पर्सेंटेज एवढं अमाऊंट काय केलं आपण इथं लेफ्ट झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ओके. म्हणजेच आपल्याला आता x0 कॉमन काढता येईल, 1 मायनस पी अपॉन 100 असं आपल्याला x ची किंमत लिहिता येईल. हेन्स लॉग ऑफ x0 1 मायनस पी अपॉन 100 अपॉन x0 इज इक्वल टू मायनस के टाइम्स 1. मायनस के ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला ती काय मिळाली, लॉग ऑफ x0 गेट कॅन्सल 1 मायनस पी अपॉन 100 एवढेच आपल्याला मिळालेले आहे, ते आपण तिथं ठेवायचे. ओके. छेदामध्ये 1 आहे. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 वी गेट ॲट द प्लेस ऑफ मायनस के. इथं मायनस के आपल्याला दिसतं, मायनस के जागे ती किंमत काय करायला आपल्याला ठेवायचे. मग ठेवा. मग काय म्हणणार आपल्याला, लॉग ऑफ x अपॉन x0 इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस पी अपॉन 100 टाइम्स टी असं आपल्याला उत्तर मिळालं आहे. याला आपण समीकरण नंबर काय म्हणू, 2 म्हणू. आता आफ्टर 2 years, ओके, आफ्टर 2 years म्हणजे टीची किंमत किती घ्यायची, 2. मग आता विचारलेला प्रश्न असा आहे की एक्स किती असेल, क्वेश्चन मार्क, किती पर्सेंट असेल, किती पर्सेंट राहिलेला असेल शिल्लक, तो आपल्याला पाहायचा आहे. मग आता काय होईल रे, इथं लॉग ऑफ एक्स अपॉन x0 इज इक्वल टू टीची किंमत 2 आहे. इथं टी आहे बघा, ह्या टीची किंमत 2 year लिहिली तर 2 लॉग ऑफ 1 मायनस पी अपॉन 100. ओके. याला याच्या डोक्यावर न्या, लॉग ऑफ एक्स अपॉन x0 इज इक्वल टू लॉग ऑफ 100 मायनस पी अपॉन 100 रेज टू 2. ठीक आहे. लॉग एलिमिनेट होतो, एक्स अपॉन x0 इज इक्वल टू 100 मायनस पी अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू x0 टाइम्स 100 मायनस पी अपॉन 100 एवढं मिळतं. आता याचे पर्सेंटेज काढायचे आपल्याला, किती पर्सेंटेज शिल्लक राहिलं, तर याचे पर्सेंटेज काढायचं असेल तर काय करायचं, हेन्स दी पर्सेंटेज ऑफ एक्स विल बी लेफ्ट इज. कसं काढणार तुम्ही मग, x0 100 मायनस पी अपॉन 100 रेज टू 2 डिवाइड बाय टोटल अमाऊंट इंटू 100. ओके. आणि मग हे x0 गेट काय होईल, गेट के कॅन्सल होतील. मग आता आपल्याला करावं लागेल, कसं लिहिता येईल बघा, हे 100 म्हणजे 10चा वर्ग, इथं 1 मायनस पी अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर, यांना एकत्र घेऊ आपण. मग उत्तर काय आहे बघा, 10. आतमध्ये जर आला तर हा 10 होईल, 1 मायनस पी अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर. मग उत्तर काय, 10 मायनस पी अपॉन 10 ब्रॅकेट स्क्वेअर. percentage will be left after 2 years. Okay. % of amount इथं लिहायचं, of
अमाऊंट विल बी लेफ्ट आफ्टर 2 years. म्हणजे एवढं आपल्याला शिल्लक राहायला लक्षात येऊ शकतं. ओके, म्हणजे असा हा छानसा प्रॉब्लेम होता. आपल्याला मिळालेलं उत्तर हे होतं. ओके, हे आपलं मेन उत्तर एक्सची किंमत, पण आपल्याला हे उत्तर नको होतं. शेवटच्या प्रश्न काय होता, व्हॉट पर्सेंट अमाऊंट ऑफ रेडियम विल बी लेफ्ट आफ्टर 2, पर्सेंटेजमध्ये सांगायचं होतं. मग ही मिळाली मूळची किंमत. मग आपण एकूण किमती म्हणजे ह्या मूळच्या किमतीला एकूण किमतीला बघायचं, म्हणजे 100 केलं का पर्सेंटेजमध्ये येतं, तसं आपण केलं आणि मग याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर काढलं. 10 - p/10 raised to 2 एवढं पर्सेंटेज काय होणार आहे, शिल्लक राहणार आहे. ओके.